पश्चिम बंगालसह तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर पाहायला मिळत आहे। भाजप या ठिकाणी पहिल्यांदाच बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार आहे। केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता आहे तर तामिळनाडूमध्ये थलापती विजयची टीव्हीके ही सत्तेत आली असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठी बातमी म्हणावी लागणार आहे कारण केरळमध्ये काँग्रेसच्या हाती आता सत्ता गेली आहे। डाव्यांचा हा शेवटचा गड सुद्धा त्यांच्या हातून या ठिकाणी गेलेला आहे। आणखी एक मोठी बातमी समोर येते। पश्चिम बंगाल जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपचा ऐतिहासिक विजय झालाय। इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना मतदान करून दिलं नाही। 15% मतदारांना इलेक्शनच्या प्रक्रियेतून असंवैधानिक पद्धतीने बाहेर ठेवण्यात आलं। तरी सुद्धा ममता दीदीने तिथे चांगली फाईट दिली। 15 वर्ष ममता दीदी तिथे सत्तेत आहेत। डीएमके आपण जर तमिळनाडू मध्ये बघितलं तर 10 वर्ष ते सत्तेत आहेत। केरळामध्ये आपण बघितलं लेफ्ट हे करीबन 15 वर्ष सत्तेत आहेत। आणि मग कुठं ना कुठंतरी हे सगळ्या राज्यांचे इलेक्शन बघितलं, जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात एक कुठंतरी वातावरण तिथं आहे। आता केंद्रात सत्तेत कोण आहेत? भाजप। राज्यात सत्तेत कोण आहेत? भाजप। म्हणजे कुठेतरी जे लोक सत्तेत आहेत त्याच्या विरोधात एक लोकांचं वातावरण तिथं दिसतंय। ठीक आहे, आता त्यांना जल्लोष करू द्या, पण महाराष्ट्राचे लोक आणि देशाचे लोक येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच योग्य असा निर्णय त्या ठिकाणी देतील। पण 90 लाख मतदार काढून सुद्धा ममता दीदींनी ज्या पद्धतीने फाईट दिली त्यांना खऱ्या अर्थाने आपण मानलं पाहिजे।